माढा, करमाळा व बार्शी तालुक्यातील पालखी तळावर चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत। आषाढी शुद्ध एकादशी सोहळा दिनांक 6 जुलै 2025 रोजी असून सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनार्थ 10 मानाच्या पालख्या तसंच अन्य पालख्या यांच्या समवेत लाखो वारकरी भाविक राज्याच्या विविध भागातून पंढरपूर इथं येत असतात। माढा, करमाळा, बार्शी या तालुक्यातूनही महत्त्वाच्या पालख्या आणि दिंड्या पंढरपूरकडे येत असतात। या तालुक्यातील पालखी मार्गावर पालखी सोहळ्यास आणि वारकऱ्यास कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होणार नाही अशा पद्धतीनं सोयी सुविधा उपलब्ध कराव्यात असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत। दरम्यान पालखी तळ, विसावा ठिकाण, पालखी मार्ग अशा ठिकाणी सोयी सुविधांबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाहणी करून माहिती घेतली। यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपविभागीय अधिकारी अमित माळी, उपविभागीय अधिकारी सदाशिव पडदुने यांच्यासह अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते। दरम्यान पालखी मुक्कामाच्या ठिकाणी स्वच्छता ठेवावी, स्नानगृह आणि शौचालयांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी, पालखी मुक्काम ठिकाणी जलावरोधक मंडप टाकावेत, कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही या दृष्टिकोनातून तळावर सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या। शेंद्री जवळील पालखी मार्गाच्या पुलावर संरक्षक कठडे टाकण्यात यावेत, बॅरिकेड लावून इथून जाताना वारकऱ्यांना कोणतीही अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी प्रशासनास दिल्या।